कल्याण डोंबिवलीतील सर्व शाळांना केडीएमसीकडून सुट्टी जाहीर करण्यात आली। अतिवृष्टीमुळे केडीएमसी महापालिका क्षेत्रातील सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करत हा निर्णय घेण्यात आला आहे। पालघरमध्ये शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली। आज हवामान खात्याने पालघरला रेड अलर्ट जारी केलेला आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासनाने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। वसई विरारमध्ये कालपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे। त्यामुळे रस्त्यांना नदीचं स्वरूप आलं आहे। काल रात्री अनेक सखल भागात पाणी साचलं होतं। त्यामुळे वाहतूक सेवा ठप्प झाली होती। त्यामुळे कामावरून परत येणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल झाले। लातूर जिल्ह्यातील अनेक भागात काल ढगफुटीसारखा पाऊस झाला। शहरातील दत्तनगर भागात अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरून मोठं नुकसान झालं। घरातील संसारोपयोगी वस्तूंसह अन्नधान्यही भिजलं। मुंब्रा बायपास मध्ये मुंब्रा ते ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर दरड कोसळली। मोठमोठे दगड रस्त्यावर येऊन पडलेत। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। अंबरनाथ शहरात मुसळधार पावसामुळे अंबरनाथहून कल्याण बदलापूर राज्य महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं। अंबरनाथच्या विमको नाका परिसरात राज्य महामार्गाला अक्षरशः नदीचं स्वरूप आलं। या साचलेल्या पाण्यातून वाट काढताना वाहन चालकांचे मोठे हाल झाले। वाशिम जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। मुसळधार पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। अकोल्यासह विदर्भात हवामान खात्यानं येलो अलर्ट दिलाय। सध्या अकोला शहराचं तापमान 34 अंशांपर्यंत पोहोचलं होतं। दुपारच्या दरम्यान शहरात वातावरणात अचानक बदल झाला आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली। जोरदार पावसामुळे वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाला। गेल्या 2 दिवसापासून मावळमध्ये परतीच्या पावसाला सुरुवात झाली। पावसानं चांगलाच जोर धरलाय। रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचल्यानं नागरिकांचे मोठे हाल होत आहेत। धुळे शहरासह तालुक्यात मुसळधार पाऊस झालाय। पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय। अनेक घरांमध्ये पाणी शिरलं तर काही ठिकाणी झाडं उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या। परतीच्या पावसानं धुळे तालुक्याला चांगलंच झोडपून काढलं। पिंपरी चिंचवडमध्ये पावसानं हजेरी लावली। शहरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला। अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचलं त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। कल्याणमध्ये मुसळधार पावसामुळे रेल्वे स्थानकावर आणि परिसरात पाणी साचलं होतं। त्यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला। अर्धा तास विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसानं कल्याणमधील नागरिकांचे प्रचंड हाल झाले। जुन्नरच्या नारायण गावाच्या परिसरात जोरदार पावसानं रोपवाटिकेला तळ्याचं रूप आलं होतं। रोपवाटिका धारकांना अक्षरशः बांध फोडून पाणी काढून टाकावं लागलं, सोडून द्यावं लागलं। पाणी साचल्यानं रोपवाटिका धारकांना लाखो रुपयांचा फटका बसणार आहे। सांगलीच्या तासगावमध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालाय। सुमारे 3 तास पडलेल्या अतिमुसळधार पावसामुळे ओढे नाल्यांना पूर आलेला आहे। तसंच अनेक रस्ते पाण्याखाली गेलेत। मागच्या काही दिवसापासून पावसाची संततधार सुरू असल्यानं शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे। जळगाव शहरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय। महत्त्वाचं म्हणजे खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। सोलापूरच्या बार्शीतील चांदणी नदीला पूर आलाय। मुसळधार पावसानं आगळगाव उंबरगे रोडवर पाणी आलंय। आगळगावातील शेतकऱ्यांना जनावरांसह पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागतोय। लोकसभेत अपेक्षित यश मिळू शकलं नसलं तरी विधानसभेत भाजप आणि मित्रपक्ष मिळून भगवा फडकवू असा विश्वास भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राज्याच्या दौऱ्यावर आहेत। त्यांनी महायुतीच्या बैठकीत विधानसभेच्या जागा वाटपाबाबत चर्चा केलेली आहे। आमचा आणि मित्रपक्षांचा कुठलाही वाद नसल्याचं दानवेंनी सांगितलं। शिवसेना ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी, शरद पवार पक्ष आणि काँग्रेसचे कार्यकर्ते फोडा आणि आपल्याकडे जोडा असे आदेश अमित शहांनी दिलेत। भाजप नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना त्यांनी हा सल्ला दिलेला आहे। तर 4 विभागांमध्ये अमित शहा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असल्याचं नेते रावसाहेब दानवे यांनी सांगितलं। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर गंभीर टीका केली। भाजपचं अंतिम उद्दिष्ट फार वेगळं आहे। त्याच उद्दिष्टासाठी ते काम करतायत। त्यांना राज्यघटना, लोकशाही मान्य नाहीये। एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे त्यांचे हत्यार आहेत असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय।
देवेंद्र फडणवीस यांनी तिथून बंदूक दाखवावी, आम्ही संविधान दाखवू अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी फडणवीसांवर हल्लाबोल केला. बदलापूर प्रकरणातील आरोपीचा मृत्यू झाल्यानंतर फडणवीसांचे मुंबईत हातात बंदूक असलेले पोस्टर झळकले होते आणि यावरून सुप्रिया सुळेंनी फडणवीसांवर सडकून टीका केली आहे. पंकजा मुंडेंनी प्रीतम मुंडेंच्या निवडणुकी उतरण्याबाबत वक्तव्य केलंय. प्रीतम मुंडे निवडणूक लढणार की नाही हे सांगता येत नसल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या. त्यामुळे प्रीतम मुंडे पुन्हा राज्याच्या राजकारणात सक्रिय होणार का असा सवाल आता उपस्थित होतोय. मराठवाड्यात भाजपला उद्धव ठाकरेंनी धक्का दिलेला आहे. वैजापूरचे भाजप नेते डॉक्टर दिनेश परदेशी यांनी शिवबंधन बांधले. मातोश्रीवर त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला. ज्यांनी गद्दारी केली त्यांना धडा शिकवण्याचं आवाहन पुन्हा एकदा ठाकरेंनी केलंय. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना निवडणूक काळात पदावर ठेवू नये अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहित ही मागणी केली. निवडणूक काळात पोलीस यंत्रणा महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे निवडणूक काळात रश्मी शुक्ला पदावर नको अशी भूमिका पटोलेंनी घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजू शेट्टींना येत्या 3 ऑक्टोबरला मुंबईत बैठकीसाठी बोलावले. उसाची उर्वरित रक्कम 100 रुपये मिळावं यासाठी राजू शेट्टी आक्रमक झाले होते. कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावेळी अमित शहा आणि राज्यपालांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा शेट्टींनी दिला होता. राज्यपाल CP राधाकृष्णन आज सांगलीच्या दौऱ्यावर आहेत. मिरजमध्ये त्यांची सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक झाली. जिल्ह्यातील सामाजिक समस्या आणि प्रश्नांसंदर्भात राज्यपालांनी चर्चा केली.